नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिवतील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता वाशी तालुक्यातल्या जिन्नर या गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं नुकतंच इलेक्शन लागलेलं आहे. सगळीकडे वातावरण तापलेलं आहे. इलेक्शन आणि पंचायत समितीचं तोंडावरती इलेक्शन आलेलं आहे आणि ह्या वाशी तालुक्यातल्या ह्या जिन्नर गावामध्ये इथे काय आपल्या सोबत नागरिक आहेत गावातले. इकडे दाखवा, इकडे बसलेले आहेत असे नागरिक. ह्याच्यावर वट्यावरती मंदिर आहे, त्या मंदिरासमोर इथे नागरिक बसलेले होते. तर हे नागरिक आपल्या सोबत आहेत. तर आपण त्या नागरिकापाशी जाणार आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्याला जाऊन आपण थेट विचारणार आहेत. तर तसंच आपल्यासोबत इथं आजोबा होते काय ते बसलेले आहेत, त्यांना आपण विचारणार आहेत. काय नाव मामा तुमचं? मुरलीधर. बरं, काय सांगता? आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले, तुमच्या गावामध्ये काय समस्या आहेत का? जसं पाणी, लाईट, रोड हे सगळं आहे का व्यवस्थित? रस्ता नाही आमचा नीट इकडे. काय व्हायला पाहिजे मग? काय रस्ता करून द्या की आमचा हे. आता इकडे कोणचे उमेदवार उभारले तुमच्याकडे? ते काय मला माहित नाही. बरं, आता मागडले जे उमेदवार होते 5 वर्षाखाली त्यांनी काय कामं केलीत का इकडे जिल्हा परिषदच्या? केलेत. काय कामं? काय रोडचं कुठं आता हे उन्हावर लाईट चलते त्या. बरं, आता काय वाटतं तुम्हाला की कोणता उमेदवार आल्यावर तुमची कामं होतील? असं कोणता उमेदवार आहे का? मान का बरं वाटतं? बरोबर काय मला कामं बिमं केलेत का ते? केले काय केले? काय आता जे सांगितलं तेच केलं. दुसरं काय एवढं. ठीक आहे. आपण ह्या गावामध्ये आलेलो होतो. अजून काय नागरिक आहेत? काय ना तुमचे? तुषार वाघमारे. काय सांगतात? आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये काही कामं असे रखडलेले आहेत का जेणेकरून ते कामं व्हायला पाहिजेत? मंदिराचं गणपतीचं काम मंदिर तिथं काढलेलं होतं. ती सावंत साहेबाच्या माध्यमातून, दादाच्या माध्यमातून ती काम चालू केलंय. कोणचं मंदिर? गणपतीच्या मंदिराचं. बरं, आता काय शेतरस्त्याची कामं ती झालेली आहेत. लाईटीची ती झालेली आहेत कामं. बरीच अशी कामं सावंत साहेबाच्या माध्यमातून झालेली आहेत. आता जिल्हा परिषदला कोण उभारले इकडे तुमच्याकडे? विक्की दादा चव्हाण आणि अण्णा. बरं, आता काय वाटतं तुमच्या गावासाठी विकास करण्यासाठी कोणता उमेदवार चांगला आहे? विक्की दादा चव्हाण कशामुळे वाटतं? कामाचा माणूस आहे. सर्व समाजाची गरजा जाणून घेणारा माणूस आहे. कधी येतात कधी? येतात ना, 2-3 दिवसाला चक्कर असते. बरं, येतात. काय नाव तुमचं? इकडे अलीकडे. बरं, काय नाव तुमचं? मनोज हिंगमेरे. बरं, काय सांगता? आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले, तुमच्या गावामध्ये काय अडचणी आहेत का? अडचणी नाही आहेत आता सध्या तर, पण आपल्याला दादाच्या मार्फत गणपती मंदिराचं काम त्यांनी आता आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं त्यांना की बाबा आमचा हे मंदिराचा प्रश्न थोडा रखडलेला आहे. तर ते आता त्यांनी लगेच चालू मार्गी लावलं काम सगळं. आता जिल्हा परिषदला कोण उमेदवार उभारले तुमच्या? आमच्यात विकी दादा, ते खामकर अण्णा. आता महागडले जे जिल्हा परिषदला जे उमेदवार जे होते त्यांनी काय कामं केलेत का इकडे? ते उमेदवार कोण होते तेच विसरलेत लोक. कोण होते की काय काम झालं त्यांच्या मार्फत कुणालाही काही माहिती नाही. बरं, आता काय वाटतं तुमच्या इकडे कोणता उमेदवार चांगला राहील? विकी दादा. कशामुळे वाटतं? नेतृत्व चांगलं आहे त्यांचं, खंबीर नेतृत्व आणि काम करण्याची जी उमेद आहे, फार लहान थोरासहित काम म्हणजे घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. त्यांनी काय कामं केले? हो, काय केले? आता सध्या आमचं शेतरस्त्याचा एक प्रश्न मिटवलेला आहे त्यांनी आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून बी कामं भरपूर झाले. तसंच की साखर कारखान्याच्या ह्याच्यात आमच्या गावात कमीत कमी 1.5 लाख रुपये महिना येतात. एवढे पोरं कामाला आहेत कारखान्यावर. कायमची एक रोजीरोटी त्यांनी साधन उपलब्ध करून दिले आणि हे दुसराही कारखाना चालू केला त्यांनी. बरं, आता काय वाटतं मग काय व्हायला पाहिजे तुमच्या गावामध्ये? काय व्हायला पाहिजे नवीन आता हे मंदिराचं काम हाती झालंय, घेतलेलं आहे. हे काम पूर्ण झाल्यावर आणखी गावकरी मिळून काय जे सांगतील ते दादा म्हणजे आपण करू. काय बघा, आपण इथं गोजोडा गावामध्ये आलेलो होतो. जिन्नर ह्या गावामध्ये आलेलो होतो. इथं काय आजी आहेत आपल्यासोबत. शिवलिंगवाली. बर, काय चाललंय? का बसला होता? मग तर आजारी आमचं सारखं 3 वर्ष झालं. काय झाले? झटका आलता त्यातून सगळे ते.
आता मतदान आलंय करायचं की बाणाला का बरं कोणाला करायचं का बरं करायचं काय काम करतात का ती बानवाले करते की काहीतरी मग त्याला खर्च देते काय दवाखान्याला ह्याला त्याला हो. देतील का देते की कधी त्याला आई वडल्यासारखं असल्यावर वाटतं तुम्हाला वाटतंय मला बघा इथे आपल्यासोबत हे आजी होते आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे इकडे काय अजून नागरिक आलेले आहेत आपण जाणून घेणार आहे त्यांच्याशी काय नाव तुमचं मी राजेंद्र गरड. काय सांगता आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये अशी कोणती कामं आहेत का जे कामं जेणेकरून व्हायला पाहिजे जसे की रोड नाली रस्ते लाईट पाण्याची सुविधा वगैरे आहे का सगळी हे बघा साहेब, असं व्यक्तिमत्व आहे, हे राजमाणूस आहे. एक लक्ष द्या, कुठलंही पद नसताना जर माणूस एका फोनवर ते म्हणतात ना एक कॉल अन प्रॉब्लेम सॉल्व, असं व्यक्तिमत्वाचा माणूस आहे ते. एक पद नसताना एका फोनवर जर शासकीय प्रशासकीय किंवा कुठलीही असतील कामं तर त्यांनी ती कामं आमच्या एका फोनवर मार्गी लावलेली आहेत. शेत रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटीचा प्रश्न असेल, आमच्या एका कॉलवर आता समजा आता हे बघताय तुम्ही, पहिले केबल लाईन आपले तारा लाईट होत्या, आता केबल लाईन टाकली. संबंधित गुत्तेदारचं फॉलोअप घेऊन दादा असा प्रॉब्लेम आमच्या इथं सारखं डीपीचा प्रश्न, सारखं उडण्याची भीती, या गाव अंधारात जाईल, असं नसतं आम्ही एक कॉल केलेला आहे. तर त्यांनी संबंधित गुत्तेदारशी समजा कॉल करून हे ते असे म्हणजे प्रश्न आमचे मार्गी लावलेले आहेत. आणि एकही दिवस आमचं गाव अंधारात नाही, अशा पद्धतीचं काम करणारं नेतृत्व आहे. कुणाचं नेतृत्व आहे तुम्ही म्हणला की पदावर नसताना एवढं काम केलं कुणी केलं विकीदादानी बरं. काहीच नाही, काय कुठं काय पाठबळ आहे का काय, गोर गरीब जनतेचा कैवर आहे माणूस, त्याच्यामुळे आम्ही म्हणले विकीदादा. का बरं त्यांना का बरं म्हणजे सत्तेत आल्यावर तर 100% मार्ग आहे. रस्त्याचा मार्ग असेल, नाल्याचा प्रश्न असेल किंवा लाईटीचा प्रश्न असेल, शेतरस्ते प्रश्न असेल, विश्वास आहे आमचा त्या माणसाला. आणि 100% सत्तेत आल्यावर तर आम्ही स्वतः विकीदादा समजतो आम्ही स्वतःला, असं आम्हाला ठाम विश्वास आहे. बघा त्या गावामध्ये इथे पोहोचलेलो होतो आणि इथे आपल्यासोबत काही नागरिक होते, जेणेकरून आजी होते, इथे आजोबा होते, काही गावातले नागरिक होते. त्या नागरिकाशी आपण जाणून घेतलेलं आहे, त्यांच्या समस्या काय आहेत का, त्यांच्या अडचणी काय आहेत का, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. बघा कसा वाटला विषय नक्कीच कळवणार. काय वेगळे विषय आहेत खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन हवी जावळी सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी.